ठीक आणि डिस्टन्स. साइन कॉस थिटा शिकले आपण आता त्रिकोणमिती. त्याच्यामध्ये जे पहिले बेसिक फॉर्म्युले होते आपले, समोरची बाजू छेद करणं वगैरे असे साइन, त्यावर आधारित प्रश्न असतात. कसे असतात ते बघू आता. एखादी बिल्डिंग आहे किंवा एखादा खंबा आहे, एखादी इमारत वगैरे काही असेल, टावर असेल, वेगवेगळं काही असेल, जमिनीपासून इकडे कोणीतरी कोणीतरी आहे, व्यक्ती वस्तू काही असेल, तिथून जर त्या व्यक्तीने इथे बघितलं, बघताना कसं बघेल, बघताना असा 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 अँगल करेल. आपला अँगल असा आहे समांतर रेषा, जर म्हटलं समांतर रेषा जो समांतर रेषा आपण असं बघतो ना समोर, त्याला जमिनीला समांतर आहे असं म्हणू. तर तिथून तो काय करेल, वर करेल, म्हणजे थोडा अँगल होईल. समजलं? तो कुठे बघतोय, वर बघतोय, कुठे बघतोय तो वर, असा अँगल होतोय ना तो अँगल झाला, त्याला म्हणतात उन्नयन कोन. कोणता कोन म्हणतात? जर वर बघितलं, जर वर बघितलं तर त्याला म्हणतात उन्नयन कोन. कुठला? उन्नयन. उन्नयन कोन दिलाय समजा गणितामध्ये, तर याचा अर्थ काय होतो की दिलेल्या गणितामध्ये अजून वर जो बघण्याचा आहे तो आला कोण दिलेला, त्याचा अर्थ उन्नयन. एवढं फक्त लक्षात ठेवा. वरून समजा कोणीतरी इमारत वरून खाली बघतो, त्याचं रेषा अशी खाली बघताना असा बघेल, त्याचा याला म्हणतात अवनमन कोन. अवनमन कोन दिलाय म्हणजे वरून खाली बघतो. ते सैनिक लोक पहारात असतात, वर उभे असतात, खाली बघतात. मला काही एखादं मोठं दीपस्तंभ आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर असणारे दीपस्तंभ, तिकडनं ते जहाज येते बघतात ना त्याच्याकडे, आपण बघतो बिल्डिंग वरून खाली बघू आपण, अवनमन. त्यामध्ये सोडवलं कसं, आता हे डायरेक्ट प्रश्न घेऊ आपण, त्याच्यामध्ये मी समजून एक 50 मीटर अंतरावर बिंदू आहे, ज्या तळापासून तळ आहे 50 इकडे 50 मीटर अंतर आहे, 50 मीटर अंतर. इथून ह्या आंब्याच्या वरच्या टोकाचा, ज्या टोक पर्यंत उन्नयन कोन म्हणजे असा. लक्षात आलं? आकृती समजली कशी काढली. एक खंबा आहे, तिथून एक बिंदू घेतला, कुठला आहे तो माहिती नाही, त्रिकोण झाला इमेजनरी आहे. हे रेषा आहे का इमेजनरी आहे, फक्त ही बिल्डिंग आहे, आपला खंबा आहे, त्याची हाईट विचारली, ही हाईट हे दिलेलं आहे अंतर. तुम्हाला ही आकृती तयार करता येईल, तर मग तुम्हाला पुढचा गणित सोडवता येईल. लक्षात कशी तयार झाली खंबा, अंतरावर बिंदू आहे, एक बिंदू म्हणजे कोणी व्यक्ती असेल, कोणी वस्तू असेल, तिथून जर बघितलं वरच्या टोकाला असेल तर ते 30 डिग्री दिसतं, असं याचा अर्थ. हा कुठला त्रिकोण तयार झाला, एक प्रकारे काटकोन त्रिकोण तयार झाला. काटकोन त्रिकोण तयार झाला, अँगल दिलेला आहे आणि एक बाजू दिलेली आहे, याचा अर्थ आपल्याला त्रिकोणमिती वापरता येईल. अँगल दिलाय म्हणजे त्रिकोणमिती वापरता येईल. आता मला सांगा, हे काय दिलेलं, हे काही दिलं कर्ण वगैरे दिलंय का त्याचं, पण एवढं दिलेलं आहे. आणि एक बाजू दिली, अँगल आणि एक बाजू दिलेली असते, ही बाजू काढता येते. समजलं? त्या अँगल आणि बाजू घ्यायची, आपल्याला अँगल घ्यावा लागेल, बरोबर 50 काय लगतची बाजू आहे आणि हे कुठली समोरची बाजू आहे. हा हे बाजू आली पाहिजे, हे बाजू आली पाहिजे ना त्याच्या सूत्रामध्ये, दोघी आले पाहिजे. मग अँगल तरी असतो, कोणाचा साईनचा घ्यायचा, साईनचा अर्थ काय होतो, समोरची बाजू छेद करते. इथे समोरची बाजू काही बाजू करणं दिलं आहे का, म्हणजे आपल्याला ही माहिती नाही, करणंही माहिती नाही, आपल्याला फक्त एकच माहिती नसली तर काढतो,
साईन घ्या, कॉस घेतला चेक करणं दिलाच नाही. टॅन जर घेतला समोरची बाजू लगतची बाजू, आता समोर आणि लगत पैकी फक्त हे माहिती नाही, हे तर माहिती आहे ना आपल्याला. समजा टॅन घेतलेलं आपल्याला, टॅन तीस, टॅन असं घेतलं सही प्लस म्हणजे सही होईल. फंक्शन टॅन काय होईल, समोरची बाजू या त्रिकोणानुसार आकृती दिली आहे का, आकृती दिलेली नाहीये, आकृती आपण काढली या त्रिकोणानुसार समोरची बाजू छेद लगतची बाजू, पन्नास टॅन बरोबर एच बरोबर 50 पुढे याला याला पूर्ण काहीतरी कसं करायचं, गुणिले रूट 3 ला करून वर गुणिले रूट 3, कारण हा रूट 3 होऊन जाईल, रूट करायचा रूट 3 गुणिले रूट 3 इथे किती 3 50 गुणिला असंही उत्तर लिहू शकता तुम्ही, याच्याऐवजी 50 छेद रूट 3 त्याऐवजी 50 रूट 3 छेद हे रूट 3 कॅन्सल होऊन हेच मिळणार आहे. तो ऑप्शन काय असं करायचं 50 गुणिला 1.7 हे गुणाकार करून आता दिलेल्या माहितीनुसार इमॅजिन करायचं आकृती कशी, एक भिंत आहे, भिंत अशी सरळ असते, सीडी कशी लावतो भिंतीला, अशी टेकवतो ना आपण, अशी टेकवली जाते सीडी आहे. 10 मीटर लावली ती सीडी इमॅजिनरी म्हणजे कोणत्या झाला हे बघा, हे भिंतीचे पायापासून किती दूर आहे हे इमॅजिनरी आपली लाईन, हे सीडी किती मीटर आहे 10 मीटर, हे त्रिकोणाचा काय त्रिकोणामध्ये कोणी कर्ण कोणी कर्ण अजून काय दिलं तुलनेत कोण किती 3 जर विचारलं सीडीचे पाय भिंतीपासून किती अंतरावर, म्हणजे ह्या पाय किती अंतरावर आहे, म्हणजे हे अंतर विचारलंय एक नीट दिली का भिंतीची, तिथे हाईट लांबी उंची विचारली उंची, तर हे केलं असतात. काय विचारलं हे किती दूर आहे ते विचारलं तेवढंच होतं. आता असं काय आहे की त्याच्यामध्ये हा आणि हा आला पाहिजे, पेन घ्यायचा पॉज घ्यायचा काय घ्यायचं काय घ्यायचं त्रिकोणामध्ये हे काय आणि हे काय हे माहिती आहे तुम्हाला, कुठली बाजू काय काय घ्यायचं काय घ्यावं काय घ्यावं लागेल 5 रूट ठीक आहे. हा याचं टॉस घ्यायचं की टॅन घ्यायचं, व्हॉट शुड बी गेट बोलले. आता मी काय करेन माहिती का, डायरेक्ट इंग्लिश मध्ये बोलणं सुरू केलं,
मला मराठी समजत नाही ना, मग इंग्लिश मध्ये चालेल का? इंग्लिश मध्ये एवढा भाषण ना. आय एम ऑलवेज प्रिपेअर विथ इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू पण येते मला. बोला जनाब, आप अगर कुछ पूछेगा नहीं तो सिखाएंगे कैसे जनाब. तिकडनं उत्तर येईल मग 13 जणांच्या उठवता येईल. पास बरोबर. ऑनलाईन जायला होतं पास बरोबर. कोणीतरी बोलून कॉस कॉस बरोबर. का कॉस ही डिग्री डिग्री जो आहे का कॉस, कारण ही विचारलेली बाजू ती बाजू आहे आणि कर्ण दिलेलं आहे, तर जे विचारलंय ती बाजू आणि दिलेली जे दिलेलं आहे ते, असं दोघी आलं पाहिजे. मागच्या याच्यामध्ये काय होतं, तर ती अंतरावर आहे ते दिलं होतं, जे लगतची बाजू दिली होती, आणि समोरची बाजू ते जे खंबा होता ते विचारलं होतं, जे समोरची बाजू होती. समोरची बाजू आणि लगतची बाजू कुठे येते? समोरची बाजू आणि लगतची बाजू टॅन आणि कॉट मध्ये, दोघीपैकी एक घ्या. समजलं? म्हणजे एक तर तुम्ही कॉस घ्या, एक तर सेक घ्या. सेक बी गेला तरी तिकडे, समजलं का? पण तो घ्यायचा नाही का, सेन कॉस टॅन मध्येच काम होते ना. नाही तर मग सेक 30 किती, मग कॉस तर काढावंच लागेल मग तुम्हाला परत. त्याच्यासाठी कॉस घ्यायचा, साइन कॉस टॅन पैकी घ्यायची या गणितात. लगतची बाजू एक कॉस 30 म्हणजे रूट डिवाइड. आता हा इकडे आहे, बरोबर आहे, म्हणजे ते म्हणजे इथे 5 रूट हे 10 मीटर होतं, ते हे इतकी मीटर असेल. आता इथे तर काय समज 5 गुणिला 1.732 5 गुणे 10 त्याला एक, त्याला एक 16, त्याला एक 35 आणि एक 5 2 3 मग असं सोडवलेलं आहे पॉईंट. ठेवले आहे की जमिनीपासून 45 डिग्री उंचीवर कोण तयार करतो. त्या सीडीचे पाय भिंतीपासून 3 मीटर अंतरावर आहे, तर सीडीची लांबी किती अंतर आहे तर दिलेलं. सीडीचा लांबी किती आहे? 1 सेकंद. दिली आहे 20 आहे. किती कोणती तयार करते काही जमिनीपासून आहे ना. कारण नवीनची बाजू आहे, म्हणजे कोण म्हणजे काय बरोबर लगतची बाजू करणार आता एक्स बरोबर 3/5 कारण त्याच करून टाकतो 45 3 रूट बरोबर. काय दिलंय ते
त्याला एक इमारत आहे. सावली पडली. सावली कुठून पडते? वरून पडते की खालून? कुठून सुरुवात होते सावली? अशी डोक्यातून अशी पडते, पायापासून अशी पडते. पायापासून म्हणजे या इमारतीपासून ही सावली किती आहे? 10 मीटर. त्या उन्हाने पण इकडे सूर्य येतो. उन्हाने पण असं इकडे सूर्य असेल पडणार आहे ना. इकडे असल्यावर तिकडे सावली पडते. त्याच्या ऑपोजिट साईडला सावली पडते ना, माहिती आहे की नाही? इकडे सूर्य असेल मग हा उन्हाने याची बरोबर 5 काय हा साठी विचारलं काय? इमारतीची उंची म्हणजे विचारलं 10 तर दिलं काय ते 60 डिग्री. समोरची बाजू आहे नाही लगत. समोरची बाजू लगतची बाजू कशात असते? कॅन मध्ये असते. कॅन 60 बरोबर. समोरची बाजू एक लगतची बाजू 4. हे काढायचं एक समजा 10 इकडे म्हटलं. कॅन 60 किती असते? कॅन 60 किती? काय असतं? कॅन 60 किंवा 1000 मीटर कसं कळली? काय होईल? याचा नयन एका सरळ धामाची उंची उंची किती आहे? सावली
म्हणजे 2 रूट 3. मी जर म्हटलं मॅजिक पद्धत किती ना म्हणजे अँगल काढायचा. अँगल जेव्हा काढायचा असतो तेव्हा काय विचार करायचा की ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती कुठल्या अँगलला असते, कुठल्या अँगलला, आणि अशीच व्हॅल्यू येईल की जी 0, 30, 45, 60, 90 या अँगलला असेल अशीच व्हॅल्यू तिथे येईल. कारण तुम्हाला कम्प्युटर ते कॅल्क्युलेटर वापरायची काही परवानगी नाही, त्यामुळे असं कुठलंही काही देतील असं येणार नाही. 0 ते 30, 0, 30, 60, 90 वगैरे तिच्यामध्येच विचारतो. तर मग आठ गेले ना, पण 102 केव्हा असतो? 30 डिग्रीला असतो. म्हणजे थिटाची किंमत किती आहे? आता ही छत्ता दिली, समोरची बाजू लगतची बाजू दिली, त्या विचारलं कोणता थिटा समोरची बाजू लगतची बाजू थिटा. जर सोडवलं तुम्ही तर किती 3/√3 म्हणजे की 3 असं लिहायचं, √3 गुणिले √3 पोटेन त्याला वरच्या आणि हे केला त्यानं थिटा बरोबर √3 आला. थिटा बरोबर किती लिहायची फक्त इथपर्यंत आले की म्हणायला 3 केव्हा शून्य किती असतो? 0/1 म्हणजे 0 असतो. तक्त्यामध्ये पहा, तक्ता पहा तुमचा, त्यान √3 केव्हा आलेला आहे ते वगैरे असं. tan 60 म्हणजे sin 60 अपॉन cos 60. cos 60 मागचाच गेला पहिला. पदम होणार आहे म्हणजे पदम उंची किती आहे? कशी उभी मोजू आपण? अशी नेमून उभी आहे ना. त्या पदापासून वर जमिनीपासून 60 अंशाचा कोण तयार करतात? दोराची लांबी दोर आहे कुठली वरची बाजू थेट एक्स करायचं, एक्स बरोबर 1060 किती आलं रे? 150 याला याला त्याला कसं करते?
रेशनलाइज करायला येतं मुलीला 2-3 करा मुलीला 2 वेळा असं म्हणजे तर हे ठेवते तर मग याला असं केलेलं असतं त्यामध्ये ठेवत नाही असं नसतं. किती आलं बघ किती वेळ 150 ऑप्शन मध्ये नसतं डिपेंडन्सी असेल एक पावर हे असं जर हा झेंडा लावला हा या टावरचा मीटर 2 मीटर एका बिंदूपासून त्याचा शीर्षभाग म्हणजे हा तळभाग या तळभाग कुठे हा यांची उंची हा आणि गावाला जो तो तर झेंड्याची उंची इथे 2 आहे एक हे इमारतीची उंची आहे इमारतीची उंची एक उंची काय काढता याच्यामध्ये जर तुम्ही दोघी करून वापरलं तर काय आता हे समोरची बाजू आहे आणि हे लगतची बाजू म्हणजे टॅन घ्यावं लागेल काय घ्यावं लागेल तुम्ही इथे नावावर येतो 2 त्रिकोण मिळतोय आपल्याला ए बी सी 30 डिग्री वाला आणि मोठा कोण मिळतोय डी मिळतात आपल्याला समोरची बाजू किती येईल हे टोटल येईल टोटल किती एक ही घेण्याची म्हणजे एक किती 9 मीटर 1060 आता एक्स प्लस एच किती आला 9 रूट प्लस एच किती आला आपल्याला काय काढायचं दुसरा अँगल दिलाय मोठी बाजू आता याची समस्या ह्या त्रिकोणामध्ये कोण आहे एच वन बाय रूट बरोबर आलं मी काय करतो एचची व्हॅल्यू काढायची एचची व्हॅल्यू कसं घेतो रूट बरोबर एक्स एच मायनस बरोबर आहे तीन
काय झालं ना? नाही. आपण काय करू? गावाला गेलं. बरोबर केलं. काय कसं सोडवलं? योगी व्यवस्थित सोडा. काही अडचण असेल तर विचारा. आवडलं. अंतरावर काही मोठ्या वरच्या टोकावर. टोकावर. तुझ्या अंतरावर या बिंदूपासून अवनमन कोण म्हणजे काय? आता हे पाहिजे.
नोन पण म्हणजे 30 आहे. जर 30 असेल तर हा किती असेल? जर 30 असेल तर 30 आहे. हा काय झालं ना? हे पाहिजे नव्हतं झालं. हा 30 आहे. तर हा किती असेल? हा 60 झाला. हा किती असेल? हा 60 आहे. आणि वर 60 किती असेल? हा, किती? 30. 90 आणि 150. उरला किती? 30. त्या लक्षात ठेवा. हा जो अवलंबून कोण असतो ना, तो तिकडे असतो. का? हे पहा, ही आकृती आहे. बघा आता झेड तयार होतोय ना. म्हणजे व्युत्क्रम कोण आहे? व्युत्क्रम. रिव्हर्स अँगल सारखे असतात. या आकृतीवर आपल्याला हे तीस डिग्री हे मिळालं. समोरची बाजू विचारली लगेच बाजू दिली. समोरची बाजू लगेच होतं म्हणजे काय झालं? tan 30. समोरची बाजू दिली. tan 30 by √3. थेट √3. म्हणजे एका मंचाच्या वर मंच दिलंय ना, मंचाची उंची किती? नाही, मंच मंच म्हणजे मंच समजा हा मंचावर 50 मीटर अंतरावर हे असं 50 अंतरावर एक इमारत इमारत आहे. वरच्या टोकापासून उन्नयन करतो. म्हणजे या मंचावरून त्याच्यावरून मंचाचं वरचं इमारतीचं वरचं असं झालं. तो उन्नयन पण बघा इकडे काही मार्गावर गेला आणि तिथून ते ना असं बघितलं. असं इमेजिन किती आहे? 30 डिग्री. इमारतीची उंची किती आहे? मंचाची उंची किती? समजा मंचाची उंची उंची किती? मंचाची उंची हे एवढी आली. टोटल किती उंची आहे? टोटल 60. आता आपल्याला या त्रिकोण भेटतोय तो माहिती की आता हे जर 50 आहे हे 50 नसते ना, तेच आहे ना ते. बरोबर. आपण जर हे घेतलं असे आता मला एक सांगा, tan 30 घेतला आपण. समोरची बाजू किती आहे हे माहिती आहे का? टोटल माहिती आहे 60 आहे. हे माहिती आहे का? ते विचारलं ना काहीतरी असेल ए असेल एक झिरो किती झालं? हे बरोबर 50. म्हणजे हे अंतर किती झालं आपलं? 50. हे 50 आहे. हे टोटल 60 आहे. हे किती आहे? 10 झालं. काय मंच आहे. मंचाचं किती असतं? त्याची उंची किती आली मग?
असं करतात. अजून आहेत जास्त. तुम्ही बघा तुमच्याकडे जे आढळले समजा तुम्हाला कुठले त्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती आहे ना काय कशासाठी असते, कशासाठी असते त्या स्टोरी माहिती आहे ना. हिरण्यकशिपू नावाचा राजा होता. त्या मुलाचं नाव होतं प्रल्हाद, त्याला भक्त प्रल्हाद म्हटलं. आणि ती होलिका जी होती ती आली हिरण्यकशिपूची बहीण होती. त्याचा राक्षस कुळ होता. तिच्यामध्ये हा जो जन्माला आला भक्त प्रल्हाद, हा विष्णूचा उपासक आणि हे विष्णूचे दुष्ट. नारायण नारायण करायचा. तिच्या बापाला राग यायचा. तिच्या बापाने त्याला एकदा तिला तोडून पाहिलं, काय काय करून पाहिलं पण तिला गेला नाही. शेवटी यानं काय केलं की हो, त्याची बहीण आली तिच्याकडे की मी मारतोय. तिला एक वरदान होतं की अग्नीमध्ये तिला जळणार नाही ते, असं तिला वरदान होतं. ते तिला म्हटले की चाल बेटा आपण जाऊ असं. तिला घेऊन गेली अग्नीमध्ये. आणि हिला तर लागणार नाही होता चटका आणि हा जळून मरणार होता. झालं तिकडे उलट. तिला काही नाही झालं आणि ती जळून राखून गेली. तो वरदान गिरदान कॅन्सल होऊन गेला. ही एक स्टोरी आहे. कधीतरी ऐकली असेल ना तुम्ही. मी पहिल्यांदा ऐकलंय. असा कोणी असेल तर सांगा मला. म्हणजे मी की तुम्हाला काही म्हणणार नाही. पण मग हे माझा अभ्यास होते की झाला म्हणजे या स्टोऱ्या आपल्या लोकांपर्यंत गेल्या नाही. मी जिकडे तिकडे गोष्टी सांगते. कोणी पहिल्यांदा ऐकली ही गोष्ट, त्याने पहिल्यांदा ऐकली असेल त्याला काही समजलं नाही मी काय बोलतो. पण ज्याने आधी ऐकली असेल त्याला कळलं असेल की मी काय कुठली स्टोरी सांगतो. गुगलवर जायचं होलिकाची स्टोरी. भक्त प्रल्हाद नावाचे एक मोठे राजे होऊन गेले भारतामध्ये. त्याचा पुढे वंश खूप मोठा झालेला आहे. मला नरसिंह अवतार माहिती आहे तुम्हाला. नृसिंह म्हणजे 13 सिंहाचा. ते हिरण्यकशिपूला वरदान होतं, तुला ना कोणता प्राणी मारेल, ना कोणता राक्षस मारेल, ना कोणता देव मारेल, ना कोणता दानव मारेल. कोणीच मारू शकत नाही तुला. मनुष्यही मारू शकत नाही, कोणीच मारू शकत नाही. मग देवाने एकदम आयडिया लढवली, गेले तर ठोकणार आहे. मग त्यानं कुठला अवतार घ्यावा. मग असा घेतला की येले ना कोणी माणूस म्हणे, ना जनावर म्हणे, ना काही म्हणे. नृसिंह म्हटलं तोड सिंहाचं काय माणसावर. गेले माणूस बी नाही म्हणतायत, जनावर बी नाही म्हणतायत, ना तो राक्षस आहे ना देव आहे. मग काय आहे? तो अलगच आहे. मग अलगच्या हातातून तो मेला. आणि त्याला कसा मारला असेल तर नखांनी मारला. कारण तिथे काय सांगितलं होतं त्याला, त्यांना ब्रह्माजींना वरदान दिला होतं की बेटा तुले कोणतंच शस्त्र मारू शकणार नाही. शस्त्र कुठलंच तुले मारू शकणार. मग हे वाघोबाचे नख होते, शस्त्र थोडी येते. शस्त्र म्हणजे तयार केलेलं शस्त्र होतं का ते, नख होत. नखाहून शस्त्र मारलं अशी ती स्टोरी. म्हणजे एक जण म्हणे हे काल्पनिक असतं म्हणे. तर ठीक आहे, काल्पनिक तर काल्पनिक, पण विचार किती डेंजर केला तो. कल्पनेमध्ये बी तुम्हाला सुचलं पाहिजे ना. हॅरी पॉटर काय खरं आहे का? हॅरी पॉटर हे खरं आहे का? तुम्ही WWE पाहत असाल कधी, ते खरं असते का?
पण त्याच्या स्टोऱ्या लिहिलेल्या असतात, हे पिक्चर राहतात स्टोऱ्या, किती भारी असतं ते. हॅरी पॉटरवाले लिहिणारी अब्जोपती होऊ शकते लिहून. कल्पना किती भारी लढवली आहे ना, की असं गाव आहे तिच्यात असं आहे, वगैरे वगैरे. काही कल्पना बी असली किती भारी लढवलेली. कल्पना आहे की खरं आहे, तो आपल्या अभ्यासाचा विषय, तो आपल्या विश्वासाचा विषय. आपल्या पूर्वजांना आणलं तर काही ना काही असेल, कारण आपले पूर्वज काही येडे नाही होते, येडे असते ते जे जुने मंदिरं सापडतात 2000 वर्षापूर्वी, वेरूळची गुफा सापडते. आता करून दाखवा बरं असेल तेवढ्या टेक्नॉलॉजी मध्ये. नाकी नवी येऊन जाते इंजिनियर, तेव्हा त्यांनी केलं. म्हणजे आपले पूर्वज येडे होते का? जर हे येडे नव्हते मग यांनी हे करून ठेवलेलं आहे. तुम्ही वेरूळला गेले, वेरूळला, वेरूळला 16वी लेणी कैलास लेणी, त्याच्या इकडे 14वी 13वी 12वी अशी कुठली तरी लेणी आहे बाजूला. त्या वरच्या मजल्यावर जर गेले तिकडे दशावतार कोरलेले, दशावतार. दशावतार माहिती ना तुम्हाला? विष्णू सर्वात पहिला कासवाचा अवतार होता, त्यानंतर ते वरा अवतार वगैरे ते पहिले ना, माहिती ना? विष्णूची 10 अवतार टाकून पाहतो, विष्णूची 10 अवतार ते कोरलेले तिथे मूर्त्या मोठ्या. पूर्वज ते येणे नाही होते, काही ना काही इथं असेल, काही ना काही इथं असेल. मग हे कसं काय शक्य आहे? तुला अणू दिसतो का? अणू दिसतो का तुम्हाला? ऍटम, अणू दिसतो का? आहे की नाही आहे? आहे. कशावरून आहे? पुस्तकात सायंटिस्ट ना, सायंटिस्टवर विश्वास आहे तुम्हाला, तो बी माणूस आहे ना. नाही, आपल्या ऋषी मुलींना सांगितलं ऐकलं पाहिजे थोडस. नाही ऐकायचं असेल तर अभ्यास केला पाहिजे, की याचं खोटं कसं आहे ते सिद्ध केलं पाहिजे. फक्त असं बोलून की काय खोटे झाले. आता मी म्हटलं माझ्याकडे 50 कोटी रुपये आहे, तुम्ही असं असं थोडी वाटत. तुम्ही तर्क लढवता की 50 कोटी असते तर सगळीकडे घ्यायचे असते. तर्क लढवता, आहे मला आवड आहे, मी येतो, असतील माझ्याकडे, मला मी घ्यायला प्रूफ करत बसू. मला गरज असेल तुम्ही या बघायला. तसं आपले पुराण वगैरे गोष्टी होऊन मोकळे होता, तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे ठेवा. त्यातली ही गोष्ट तुम्ही टाका तिकडे, भूमिका, भूमिका याची मूळ कहाणी. दुसरा त्याचा अर्थ असा आहे, होळीला आपण काय करतो माहिती का? होळी म्हणजे काय ते लक्षात घ्या. होळी, ज्या ज्या गोष्टी आपल्यामध्ये वाईट असतात, ज्या ज्या गोष्टी टाकाऊ असतात, टाकाऊ पुण्याच्या गोष्टी, त्या सगळ्यांना अग्निसंस्कार देण्याची परंपरा या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आहे. आपण मरतो, आपल्यामध्ये अग्निदाह संस्कार आहे ना, टाकाऊ झाले ना शरीर. आता काही कामाचं आहे का? मेल्यानंतर वास येतो त्याचा, त्याची विटंबना होण्यापेक्षा याच्यापेक्षा गेले अग्नीत टाकू. कारण अग्नी काय करतो माहितीये का? सगळं भस्म करून टाकतो, डायरेक्ट नाव निशान सगळं मिटून जातं, सगळं मिटतं. कोणती एक गोष्ट टाका अग्नीमध्ये, जळाऊ येते. लोखंड टाकलं घरी जळ, त्याचं टाकलं ते पाणी उंच निघते का चालतं, पण ते बाकीच्या गोष्टी जळून जातात, काही उरतं का त्याच्यामध्ये? मग त्याच्यासाठी अग्नी म्हणजे आपल्या टाकाऊ गोष्टी स्वीकार. म्हणून आपल्यामध्ये जर समजा काही वाईट सवयी असतील, त्या होडी समोर जायचं, तिला नाही बाई हे वाईट गोष्ट आहे की आजपासून माझा आळस तुझ्यामध्ये मी जाळला, म्हणजे मी आता पुढे आळस करणार नाही. मी तंबाखू खातो, समजा तंबाखूची पुडी न्यायची, ते टाकायची, हे तू कर झालं, मी आता उद्यापासून तंबाखू खाणार नाही. दारू पिणारे दारू सोडू शकतो, दारू नेली सोडतो. जे जे तुमच्यात वाईट सवयी आहे मानसिक, त्या तिकडे अर्पण करा. फिजिकल असतील अशा काही मी खात पेत असणार चुकीच्या गोष्टी असतील, त्या तिकडे डायरेक्ट अर्पण करा. मला त्याच्यामधलं फक्त खायचं काय असतं होळीमधलं, त्याच्या आणि पेट ते नारळ, नारळ टाकायचा एक खेळ होता आपल्याकडे, मर्दानी खेळ होता. होळीमध्ये नारळ फेकायचा, तुला सगळं त्याच्यातून जो काढेल तो बाद, त्याला सन्मान व्हायचा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मी पाहिलं असेल, नाटकामध्ये पाहिलं असेल, संभाजी महाराज काढतात पेट नारळ हातातून काढतात, लय मोठी गोष्ट आहे बरं, होळीतून नारळ काढतात, आता कोणी कोणी करू शकतो. आपल्याला नुसतं एखाद्या दिव्यावर हात ठेवले म्हणते की पेट नारळ काढणं, असे पूर्वज होते बरं का. ते काढणे म्हणजे भाजला गेला ना पुरा हात, कामातून मी जाऊ शकतो. ते काढायचे, डेंजर होते ना, खुंखार लोक होते, काढायचे करायचं, फोडायचे आणि मग ते खायचं. मला ते खायचं मग तो जिंकला, असा तो खेळ होता. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते, नारळ पेटत्या निखाऱ्यातून जर तुमची वृत्ती असेल पेटत्या निखाऱ्याशी भिडण्याची,
तर तुम्ही जगामध्ये काहीही करू शकता. तुम्हाला त्याच्यानंतर जे फळ मिळतं, जर नारळ असतं ना, ते श्रीफळ असतं. श्रीफळ म्हणतो ना आपण त्याला, म्हणजे सर्वोच्च फळ, देवाचं फळ मिळतं तुम्हाला. जर तुमची हिंमत करायची दानत असेल तर तुम्हाला भरभरून मिळतं. फक्त हिंमत करा. जे मिळवायचं आहे ना त्याची हिंमत करा. चटके तर लागतीलच. असं तर होणार नाही की तुम्हाला आता तुम्ही अभ्यास करताय काहीतरी मिळवण्यासाठी करताय की काही जण ही हिंमत नाही करणार की मी एखादा फॉर्म भरेल एखादी परीक्षा पहिले तर घाबरत नाही आपल्याकडे होणार. असे खूप लोक असतात है की नाही? आणि काही लोक मेलेल्या मनात ठीक आहे जाऊन तर पाहू असं करू ते करू मुलीपर्यंत जातात पण हात नाही टाकत. हात टाकणं म्हणजे अभ्यास करणं आहे ना. तो काही चांगला नाही आहे चटके तर बसणारच आहे. पण जो त्याच्यामध्ये पास होतो आता बहादरही असला एकदम खतरनाक त्याचे प्रयत्न बी केले तर त्याला सक्सेसच मिळेल ते नारळ काढायला असेल नाही. पण जो वारंवार प्रयत्न करतो तो केव्हा ना केव्हा तो काढेल. आणि ते काढल्यावर मग ते फोडणं हातानं म्हणजे त्याच्यामधून एक संदेश आहे. वीर बनायचं असेल तर चटके घावे लागतील आणि तुम्हाला संघर्ष संकटांचा सामना करावाच लागेल. नाही तर तुम्ही भाषण कसं काय टाकू? मी परीक्षा द्यायला गेला टक्के लावले आणि एका मिनिटात पास झाला भाषण. ते भाषणाला कोणी टाळी वाजवलं तर मग लोक काय करतात पास तर होऊन जातं कशी बी पण इकडे फोक्या सोडतात. असा संघर्ष जगामध्ये आहे ना संघर्ष केला अशा गोष्टी अंगा म्हणतात. मी भाषण ऐकले असते सक्सेसफुल लोकांची बघा घ्या राहतात त्याच्यामध्ये अर्ध. पण काही लोकांचे खरोखर गोष्टी असतात ज्याचा संघर्ष जास्त असतो त्याच्याशी आपण जास्त कनेक्ट होतो. त्याच्याबद्दल आपल्याला आदराची भावना निर्माण होते. जो संघर्ष करतो त्याचाच आपण आदर करतो. संभाजी महाराजांचा पिक्चर पाहिला असेल तुम्हाला छावा किंवा मग व्हिडिओ पाहिजे असेल. आदर का वाढलाय तो सांगू का? ते एकदम भारी राजा होते सिंहासनावर तेव्हा नाही वाढला जेव्हा त्यांचे हाल झाले ना ते लटक केले त्यांना मारलं गेलं तेव्हा आदर वाढला की नाही यार यांना किती सहन केले. जो संघर्ष सहन करतो त्याच्यातून जो पेटून उठतो तो पुढे जातो. या होळीपासून आपल्याला ते शिकायचं. आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी मग हा संघर्ष झगडा पेटला आपण आपल्या वाईट गोष्टी सगळ्यात जाळून टाकल्या. संकल्प घेतले नवीन की पुढे मी असं करेल तसं करेल एकदम झाला. मग रंगाची उधळण करायची या सुरू आता उत्सव. दुसऱ्या दिवशी रंग असतो तो चालतो 5 दिवस म्हणून त्याला पंचमी म्हणतात रंग पंचमी. आता ही पौर्णिमा आहे ना पौर्णिमा पहिला दिवस दुसरा दिवस आता पंचमी 5 दिवस चालेल. आपल्याकडे फक्त एक दिवस चालेल. तर भाषामध्ये 5 दिवस मग ते काय काय परंपरा आहे तिकडे काय लोक तिच्यामध्ये काही जण तिच्यात भांग पितील काही पितील असे काही भांग वगैरे हे काय माहिती आता त्याच्याबद्दल माझा काही इतका अभ्यास नाही. पण आपल्याकडे जे पेतात ते सगळे नशा म्हणून पेतात. त्या गोळ्या मिळतात तुम्ही आता आता मेडिकल एक म्हणत होता तिकडे ते भांगची पुडी नाही मेडिकलवर मिळतात तुम्हाला पाहिजे असेल नशा करायसाठी पोरं ते वापरतात आणि पुण्यामध्ये अभ्यास करणारे ते पहिले किती राहतात. चांगले चांगले हुशार हुशार एकदम टॅलेंटेड लोक त्यांच्या खिशात तुम्हाला तंबाखूच्या पुड्या काही ना काही मिळेल. ते ज्यांना स्वतःवर कंट्रोल नाही हे किती हुशार असले तरी हे मोठे माणूस तर कधी होणार एवढं लक्षात. पैशाने मोठे होऊ शकतात पण ज्यांना समाज आदर्श मानतो असे कधीच होऊ शकणार. ते आता आम्हाला काही आदर्श म्हणून घेतो नाही आम्हाला जगणे आमचं आमचं ज्ञान पाचतंय आम्हाला आमची तंबाखू एक शॉट घेतला की 4 तास चांगले होतात कुठे हे करत असे काही लोक असतात ते असलेच पाहिजे. या जमान्यामध्ये सगळ्या आळशी भरलेले सगळे सगळे असेच भरले. मेहनत लय कमी लोक करताय 4 दिवस करताय 5व्या दिवशी पुस. तुम्हाला फक्त आहे ना रोज थोडी मेहनत करायची रोज टिकून राहायचंय फक्त बस. तुम्ही टिकून राहिले की तुम्ही पास होणार. कारण आपल्या आजूबाजूला काहीच कॉम्पिटिशन नाहीये काहीतरी मोठं करण्यासाठी काहीतरी चांगलं करण्यासाठी. कोणाचीच इच्छा नाहीये. इतके लोक भरले गर्दी आहे फक्त इकडे. इकडे फक्त IPL केव्हा सुरू होईल हे चॅम्पियन ट्रॉफी जिंकले आणि मग पुढे IPL मग पुढे काय मग पुढे काय आणि आयतं पाहिजे. ड्रीम 11 वर लागलं आपल्या एखादं तर सगळं प्रत्येकाला पाहिजे आयतं. आपण त्यामधले त्या कॅटेगरी मधले का ते विचार करा. नाही तर या अशा नशेमध्ये जगणाऱ्या समाजामध्ये जर तुम्ही थोडेसे बी जागृत असले तर तुम्ही जिंकणार आहे. काहीच लागत नाही चांगला व्यक्ती व्हायला मोठं व्हायला. इतरांपेक्षा थोडं फार फक्त तुमचा आळस सोडा. फक्त आळस सोडा. आळस जाडून या आज होळीमध्ये मला
मग बघा तुमच्यामध्ये किती परिवर्तन होतं. आळस म्हणजे काय? अभ्यास करायचा आहे, मोबाईल घेतला रील मध्ये 2 घंटे गेले, त्याला म्हणता आळस. आळस म्हणजे मी आता आळस म्हटल्यावर एक जण म्हणतो सर मी झोपत तर नाही जास्त. अरे तू 4 तासात झोपतो, म्हणजे तू आळशीनी असं थोडी आहे. आळस म्हणजे एखादं जे तुमचं कर्तव्य आहे ते सोडून दुसरे कामं करण्याचं सूचना, त्याला म्हणता आळस. मी विद्यार्थी आहे, महत्वाचं काम काय की मला आज एवढा टॉपिक वाचायचा आहे, एवढा अभ्यास करायचा आहे, मी ते सोडून बाकीचे सगळे कामं करेन, त्याला म्हणता आळस. कंटाळा केला ना आपल्या स्वतःचं काम करण्याचा. मी पोलीस ऑफिसर आहे समजा, माझं काम आहे ड्युटी करणं 8 घंटे, पण तिकडे गेल्यावर मी अरे अरे कामाची चित्त नाही लागत, मोबाईल मध्ये घुसला, रिकामे कामं करतो, येले फोन लावतो, मूळ कामं ते फायली काही कम्प्लीट करायचं काही करत नाही. म्हणजे आळस करतोय. दुसरं काम करणं स्वतःच सोडून गेलेही आळस म्हणतात. समजलं का? टाळणं, टाळाटाळ, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतात त्याला. ती सवय आज मित्रांनो जाळा. ती इतकी सोपी नाही, इतकी लवकर जळणार नाही. म्हणून बघा ते होळीची मोठी जर असली होळी 2-3 दिवस जळते ना, ते आपण म्हणतो ना आमच्याकडची 2 दिवस जळते 3 दिवस जळते, त्याचा अर्थ काय होतो की साला माझ्यात इतके किडे आहे की ते जाळण्यासाठी जरा जास्त वेळ लागेल. 2 दिवस लागतील, 5 दिवस, 8, 10, 1 महिना, 2 वर्ष, थोडा चांगला होण्यासाठी वेळ लागेल. समजलं का? प्रत्येकाची प्रोसेस असते, त्या प्रोसेसला वेळ लागतो. मग ठरवा असं की माझ्याला आळस कसं जाईल. पहिले तर स्वतःला विचारा मी जन्माला कशासाठी आला. शरीर म्हणजे मला वापरायला मिळालेलं आहे, त्याला चांगलं वापरायचं आहे की नुसतं उपभोगासाठी वापरायचं आहे, तर तुम्ही ठरवायचं. मला मग याला ठेवायचं कसं आहे. एखादी नवीन गाडी घेतली तर आपण किती काळजी घेतो, मग शरीर तर एकदम अमूल्य आहे ना. जसं काही झालं तुम्हाला समजा थोडंसं लागलं की किती खर्च लागून जातो आपल्याला, आजारी पडला किती अमूल्य आहे आपलं शरीर. आणि आपल्या बापाचं नाही एवढं लक्षात ठेवा. एक दिवस आपल्याला, तुम्ही नाही बी जाळलं समजा तुमच्या सवयी, ते एक दिवस आपल्याला जळणारच आहे ना कोणी ना कोणी. कामाचा नाही होता जाळायला, काही नाव निशाण नको ठेवा. ते सायंटिस्ट लोकांचे आभार आहे की त्यांना फोटो बिटू जरा व्हिडिओ व्हिडिओ काढण्याआधी म्हणजे अस्तित्वात टिकून ठेवलं आपल्याला. मी काय सांगितलं ते कळलं का तुम्हाला? आपल्याला होता आळस सोडा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप येते. एखादा विषय समजत नसला समजायला लागेल, ज्या गोष्टी येत नसल्या त्याला घाबरायचं नाही. पण माझ्यात काय कमतरता आहे, आज माझ्यात काय दुर्गुण आहे ते बघायचं आणि ते एक एक सोडायचं. तुमच्या आई बापांनी तुम्ही मोठे असणे, तुम्ही समाधानी असणे, तुम्ही समाजामध्ये तुमची इज्जत असते, हे एवढं फक्त पाहिजे असतं. मला मी किती पैसे कमवत आहे वगैरे वगैरे ते दुय्यम गोष्टी, तेही पाहिजे असतं पण ते दुय्यम गोष्ट आहे. समाजावाल्यांनी तुमचं नाव घेतलं की नाही आपण एकदम भारी आहे. तर सगळ्यात जास्त आनंदी आई बाप तुमच्यापेक्षा. तुमच्या नातेवाईकांना चुकून म्हटलं, नातेवाईक तर कधीच म्हणणार नाही तुम्ही चांगले झाले, चुकून म्हटलं की तुमचा मला शाळेत चांगला आहे, ते खुश होतात ते की आता लाडू वाटायचे की पेढे वाटायचे काय प्लॅनिंग करते, एकदम आनंदी सगळ्यात जास्त आनंदी. तुम्ही सांगलं की नाही सगळं व्यवस्थित आहे बरं इकडे, एकदम खायचं टेन्शन नाही, आज तर पुरणपोळ्या घालला मी, ते खुश होते. नाही घालला तरी मी सांगा की आम्हाला आज पुरणपोळ्या होते, नाही घालला तरी सांगायचं की त्यांना कधी कधी खोटं बोलायचं त्यांना सुखी ठेवण्यासाठी. समजलं का? खोटं त्यांना आपण बोलतो ना पैसे तिकडनं उकड्यासाठी याच्यासाठी त्याच्यासाठी 4 पुस्तकं घ्यायचे, त्यांना काय माहिती फॉर्म भरतोय किती भरतो, देतात ना घरचे पैसे, तेव्हा आपण कुठं बोलतो. पण त्यांना खुश करण्यासाठी कधी अरे आज इतके पुरणपोळ्या लागले, मला इकडे कोरड्या घाल तिकडे पुरण घाल, कळतंय का मी काय सांगतोय. त्यांना आनंदी ठेवा, कारण तुम्ही समाधानी आहे म्हणजे ते समाधानी आहे. त्यांची आठवण येत असेल तर बिलकुल सांगू नका की त्यांची आठवण काय फोन कर. त्यांनी म्हटलं ना अरे येणार आहे ना, एवढं काय आठवण करत इकडे काम करतो, असं एकदम नॅचरल म्हणजे एक बिंदास राहतं की अरे तो रमलाय तिथे असं वाटतं. कळतंय का मित्रांनो मी काय सांगतोय. जास्त वेळ होतो, भेटू आपण उद्या. परवा भेटू.